आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल। नळदुर्ग येथील नायब सुभेदार दिगंबर बनसोडे यांचे नळदुर्ग शहरात आगमन होताच जंगी स्वागत। मिलिटरीच्या 25 वर्षे दीर्घकाळ सेवेनंतर नळदुर्ग शहराच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला। नळदुर्ग दादासाहेब बनसोडे नळदुर्ग येथील सुपुत्र ज्यांनी भारतीय सेनेमध्ये 25 वर्षे दीर्घकाळ सेवा केली, देशाचं रक्षण करण्यासाठी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कुटुंबाची पर्वा न करता निर्भीडपणे भारत मातेचे रक्षण केले। रक्षण करून सुखरूप घरी पोहोचले। या सैनिक नायब सुभेदार दिगंबर अंबादास बनसोडे हे सेवानिवृत्त झाले। त्या सैनिकांचं नळदुर्ग शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी नळदुर्ग शहरातील अनेक नागरिकांनी गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केले। डॉल्बी सिस्टीम, ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले। नळदुर्ग शहरातल्या विविध संस्था, विविध संघटनांचे पक्षांचे पदाधिकारी व फुले शाहू आंबेडकर विचार मंच, माजी सैनिक संघटना आदींनी भरगच्च आयोजित कार्यक्रम खूप मोठ्या उत्साहात संपन्न झाला। आगमन होताच डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियमच्या वतीने मारुती खारवे यांनी स्वागत केले। नळदुर्ग शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। नायब सुभेदार दिगंबर कांबळे, नायब सुभेदार दत्तात्रय कांबळे, नायब सुभेदार सुहास सराटे, नायब सुभेदार विलास कांबळे, नायब सुभेदार प्रल्हाद शिंदे आदी जणांच्या प्रमुख उपस्थितीत आणि गावकऱ्यांच्या सहभागात उपस्थित सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी SK गायकवाड, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश सचिव शिवाजी गायकवाड, हरी गायकवाड, प्रवीण गायकवाड, डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक मारुती खारवे, जीवन बनसोडे, रमेश शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SRP मुंबई पोपट वाघमारे, अमरदीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचं स्वागत RPIचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, पत्रकार तथा संपादक दादासाहेब बनसोडे, देवानंद बनसोडे, चंद्रकांत बनसोडे, राजरत्न बनसोडे, सोनू बनसोडे, प्रफुल्ल बनसोडे, अतुल बनसोडे, प्रशिक्षक बनसोडे, अभिनंदन बनसोडे आदींनी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब बनसोडे यांनी केले। सूत्रसंचालन पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले।